जबरदस्त जबरदस्त. बाईकच्या काय हे बघा ना, वॉटरफॉल वगैरे पण दिसत आहेत. कायच्या काय खालचं काहीच दिसत नाहीये. मॅन्युअल इफेक्ट येतो. ठीक आहे, दे दे. आता पाऊस नाही आला तर म्हणजे झालं. पाऊस येणार नाही. आता मी ह्याचं मायलेजचं पण 0 केलंय. बघूया किती मिळतं. हे कितपत ॲक्युरेट असतं माहीत नाही, पण मागच्या वेळेला आपण मागच्या वर्षी जेव्हा भीमाशंकरला गेलो होतो तेव्हा वाटलं होतं बऱ्यापैकी ॲक्युरेट आहे करून. HP पॉवरमध्ये मला असं वाटतं की सेमच आहे. तेच बोललो, इथे सूर्य आहे, सूर्य दिसतोय म्हणजे ऊन पडलेलं दिसतंय, पण पुढे असं वाटतंय की थोडा पाऊस. एवढा का ट्रॅफिक आहे इकडे पहिला कायच्या काय सकाळच्या वेळेला. काय हा ना, कसला आहे काय माहिती आणि किती वेळ आहे अजून काय माहिती. त्यामुळे ब्रिज पासून आहे, म्हणजे ब्रिज चढल्यापासून. हा ब्रिज तर कित्येक वर्ष असाच आहे, पण म्हणजे कित्येक वर्ष. खड्डा पण हा बघ हे लोक ना, साले लोक गाडी सारखंच चालवायला बघतात. लेफ्ट तर लेफ्ट नाही ना, राईट पण पाहिजे, लेफ्ट पण पाहिजे. एक तर रस्ते खराब आहेत. हे बघा ना, काय म्हणजे गव्हर्नमेंटचा सगळा फोकस ते E20 लावण्यावर आहे. त्यांना वाटतं की त्यांनी पैसे वाचतील. ते तर पेट्रोलची किंमत कमीच नाही झाली, पण इथे जर रस्ते चांगले असतील तर उलट लोकांना मायलेज जास्त मिळेल, पोल्युशन कमी होईल. तर हा पण एक नवीन पेट्रोल पंप आहे, पण हे पण E20 आहे. फक्त हा नाही कमी आहे पण आहे. पण GOBP मध्ये फारच कमी आहे, म्हणजे सेम कॉस्टलाच आहे. मला वाटतं काय एक्स्ट्रा नाही त्यांचे. हे परत कदाचित ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे झालंय. इकडेच हेवी ट्रॅफिक असतो. मला वाटतं समृद्धीचा पॅच आहे, म्हणजे समृद्धीला जायचा रस्ता इकडून आहे पाटीगेला. आता कदाचित ट्रॅफिक कमी असण्याची शक्यता आहे नाशिकपर्यंत. बाय द वे, या सगळ्या किऑस्कमध्ये ट्रॅफिकच्या निघाल्यापासून ट्रॅफिक आहे आम्हाला, तरी समहाउ वी हॅव मॅनेज टू रीच पडगा ॲट अराउंड 45 मिनिट्समध्ये. हा मोहित ऑन इज न्यू रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 आणि बॉनी T120वर अक्षय पुढे आहे. असंच ग्रीनरी असली पाहिजे, फक्त पाऊस नको. फॉग वे काय माहिती, पाऊस येतो मग रस्ता खराब आहे वाटतं. हो हळूच आहे मी. ए नको. अरे किती 70 किलोमीटर झाले आपले घरापासून. नाही, आता थोडा डांबराचा पॅच आहे, तो थोडा बरा वाटतो चालवायला. असे रस्ते असतील तर मजा येते चालवायला. हा ना, इकडचं ट्रॅफिक कमी झाल्यामुळे हा अर्धे लोक जर समृद्धीनेच जात असतील, अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 70%, अशा वेळेला वाटतं क्रूज कंट्रोल असावं गाडीत. तरी याचा थ्रॉटल हलका आहे म्हणून वाटत नाही काय.
हा हा तेच, कारण रस्ते थोडे ओले दिसत आहेत. काढतोय काढतोय, अरे जबरदस्त आहे हो, काहीच्या काय. हे बघा ना, वॉटरफॉल वगैरे पण दिसत आहेत. हो हो. हा धबधबे. प्रॉब्लेम काय माहिती आहे, चिखल आहे रस्त्यावर आणि रेती आहे, म्हणजे रेतीने मातीसारखं, हा ग्रॅव्हल सारखं. विजिबिलिटी बघा, कायच्या काय, खालचं काहीच दिसत नाहीये. हत्ती रे, हत्ती हत्ती, ट्रक. नाही डिफरन्स आहे रे वजनामध्ये, कायच्या काय लगेच समजतं. एकदम, आणि सगळं दिसतंय ना वरचं, वरती बसलं ना एकदम, पाठी आहेस तू भरपूर. सीनरी जबरदस्त आहे रे. डोंगरावर फॉग बी आलंय. खड्डे आहेत हा पुढे, खड्डे भरपूर खड्डे आहेत. हा हो, गेलं तर मग गेला, असं आहे ते. याचा एक्झॉस्ट नोट मस्त आहे. आता तर मला काय खड्डे वाटणारच नाहीत. अरे काहीच नाही, नुसती हलते गाडी तर. हा आणि जेव्हा असं थोडा आरपीएम वाढतं ना, तेव्हा आवाज मस्त येतो.
जा पुढे. तुझ्यावर ही ट्रॅम्प छोटी वाटते. तू आता बघशील ना फुटेज मध्ये बघशील तेव्हा समजेल तुला. काय डायव्हर्जन आहे? टाक. पण ह्याची हिमालयनची पॉवर आहे ना हाय आरपीएम ला जास्त आहे. लोला बघ ना, कटकट कटकट नॉकिंग होतं थोडं. हा नॉकिंग होतं, थोडं नॉकिंग होतं जस्ट. हा चल. आता ओपन झाल्यावर इंजिनचा आवाज मस्त येतो. टाकू का? ह्याच्यामध्ये काही वाटतच नाही. एवढी उंच नाही आहे. उंच आहे गाडी, म्हणजे माझ्यासाठी उंच आहे, पण एवढी अशी नाही आहे. तरी या गाड्या सगळ्या ना टॉप हेवी गाड्या आहेत. अशा कलंटतात एका साईडला. सीट आहे म्हणजे हार्डच सीट आहे, पण हार्ड आहे म्हणूनच चांगली आहे की म्हणजे तुला ते सिंक नाही होऊन देणार खाली. म्हणजे जो चॅसीचा पार्ट आहे ना तो नाही लागणार बमला. त्यामुळे चांगली आहे ती. स्टार्टिंगला अनकम्फर्टेबल वाटेल, पण ती टॉर्क मस्त आहे. 5000 4000 नंतर आम्ही परत आमच्या गाड्यांवर आलेलो आहोत. थोड्याशा पॅचवर एक अराउंड 30-40 किलोमीटर चालवली हिमालयन. नंतर परत या गाडीवर आल्यावर कायच्या काय हलकी वाटते. खेळणंच वाटतंय मला ही गाडी चालवणं आता. ते बोलतात ना, जोपर्यंत जी गोष्ट आपल्याकडे असते तोपर्यंत त्या गोष्टीची जाणीव नाही होत नाही आणि नसते, आणि मग परत जेव्हा ती मिळते त्यावेळेला पटकन जाणीव होते. तसं हेवी गाडी चालवल्यानंतर परत लाईट गाडी चालवल्यावर अरे एकदम हलकी गाडी हातात आली. आता मुंबई नाशिक हायवे आम्ही सोडलेला आहे, म्हणजे ओल्ड दिल्ली आग्रा लाईक मुंबई दिल्ली हायवे सोडलेला आहे आम्ही, आणि नाशिक सिटीमध्ये एंटर केलेलं आहे. आता आय गेस आहे थोडं किलोमीटर्स आहे अजून.